ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जो नारा आहे, जय जवान जय किसान, तो नारा जरा आठवा। आपल्या देशाचे असणारे हे जवान जे असतात, जे सैनिक असतात, ते देशासाठी सदैव शिर तळ हातावरती घेतात आणि आपल्या देशाचं रक्षण करतात। आणि त्या वीर सैनिकांची जी पत्नी असते तीही त्याला तितक्याच धैर्याने, तितक्याच ताकदीने सोबत करत असते। दोघंही आपल्यासाठी महत्वाचे। जसा या जगाचा पोशिंदा म्हणजे आपला शेतकरी बांधव, तसं या देशाचं रक्षण करणारा आमचा सैनिक बांधव हा आमच्यासाठी तितकाच महत्वाचा असतो। म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या सैनिकाला रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या देशाचं, आपल्या भूसीमांचं रक्षण करावं लागतं। आणि कधी कधी या देशाचं रक्षण करताना त्यांना या देशासाठी आपला देह पण पणाला लावावा लागतो, या देहाचं बलिदान त्यांना करावं लागतं। परंतु नियतीने खचून जाणे ही गोष्ट प्रामुख्याने आमच्या सैन्यामध्ये नाही आमच्या त्या सैनिकाच्या वीर पत्नीमध्ये। आपण या ठिकाणी जो स्थूल वाचनामधला हा पाठ बघणार आहे, त्यातली पहिली वीरांगना जिचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे, अशी महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक। देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक यांची भावुक पत्नी ते सज्ज वीरांगना लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या जीवनाचा असणारा हा जो प्रवास आहे, खडतर असा प्रवास, त्या प्रवासाचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे। आणि मग एक गोष्ट लक्षात घ्यायची की नुसता अभ्यास करायचा नाही, की या देशावर प्रेम करणारे, या देशासाठी बलिदान करणारे जे थोर व्यक्ती आहे, त्या थोर व्यक्तींना आपल्याला नमन पण करायचं आहे, एक आदर्श घ्यायचा आहे। मी माझ्या देशावर किती प्रेम करू शकतो, माझ्या समाजाबद्दल जे ऋण आहे ते मी कसं फेडू शकतो, तो ध्यास आपल्याला घ्यायचा आहे। पाठ नुसते जगायचे नसतात, पाठ अनुभवाबरोबर जगण्यासाठी आपल्याला जी दिशा दाखवतात ती दिशा लक्षात घेऊन आपलं ध्येय आपण बनवायचं असतं। महाराष्ट्रातली ही एका खेड्यामध्ये असणारी ही कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी, तिचा प्रवास किती प्रेरणादायी आहे। आणि नुसता प्रेरणादायी नाही, तो कुणासाठी प्रेरणादायी आहे? या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीसाठी, या भारत देशातल्या प्रत्येक युवतीसाठी, या भारत देशातल्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी असणारा असा हा पाठ आहे। म्हणून त्यांचा जीवन प्रवास आपल्याला बघायचा आहे। जीवनामध्ये आपण जे ध्येय ठरवतो ना, त्या ध्येयानुसार जेव्हा आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो, मग त्या प्रयत्नांमध्ये अनेक संकट येत असतात।
पण संकटांना सामोरं जाणं हे मानवी स्वभावातलं खास गुणवैशिष्ट्य आहे. आणि ते गुणवैशिष्ट्य ओतप्रोत भरलेलं होतं स्वाती महाडिक यांच्यामध्ये. तर स्वाती महाडिक यांचा हा जीवन प्रवास आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अनुभवायचा आहे. स्वाती महाडिक प्रामुख्याने याचं शिक्षण आणि त्यांनी केलेली सेवा, त्यांचा पहिल्यांदा आढावा घेऊन त्या सैन्यापर्यंत कशा दाखल झाल्या तो प्रवास आपल्याला अभ्यासायचा आहे. स्वाती महाडिक यांचं शिक्षण BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स, त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून MSW केलं. आणि हे BSc आणि MSW केल्यानंतर त्या पुणे महानगरपालिकेमध्ये या विभागात कार्यरत होत्या. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग. दारिद्र्य रेषेखाली असणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्याचं काम हे स्वाती महाडिक यांच्याकडे होतं. म्हणजे ही विवाहापूर्वीची परिस्थिती. शिक्षण झालं, हुशार होत्या, MSW चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुणे महानगरपालिकेत नोकरी पण मिळाली त्यांना. आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागामध्ये त्यांना काम पण प्रामुख्याने मिळालं. आणि मग नोकरी पण लागली, शिक्षण पण मनासारखं झालं. आणि मग प्रत्येक आई वडिलाची काय इच्छा असते, मुलीचीही काय इच्छा असते की बुवा आता आपलं मनासारखं शिक्षण झालं, मनासारखी नोकरी पण लाभली आणि आता फक्त आपल्याला आपल्या मनासारखा पती लाभावा. आणि ते योग जुळून आले. कारण सुखी संसाराची स्वप्न स्वातीनं पण बघितलेली होती, ती स्वप्न पण पूर्ण झाली. आणि मग स्वाती महाडिक ज्या नंतर झाल्या तर या स्वातींचं लग्न झालं ते प्रामुख्याने कर्नल संतोष महाडिक यांच्यामध्ये, आपल्या भारतीय सैन्य दलात म्हणजे आर्मी मध्ये. आता सैन्य दलाच्या 3 शाखा आहेत, भूदल आहे, नौदल आहे आणि एअरफोर्स आहे. त्यात आर्मी मध्ये म्हणजे सैन्य दलामध्ये अधिकारी होते संतोष महाडिक, कर्नल पदापर्यंत पोहोचलेले. स्वतःच्या कर्तृत्वानं, कष्टानं आणि स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वानं ते कर्नल पदापर्यंत पोहोचले होते. आणि ते मूळचे कुठले तर सातारा तालुक्यातलं, सातारा जिल्ह्यातलंच पागेरेवाडी हे एक छोटस खेडेगाव. या खेडेगावातले असणारे हे संतोष महाडिक, या संतोष महाडिकांबरोबर स्वातीताईंचं लग्न झालं. म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगानं त्यांना अभिप्रेत असणारा पती पण त्यांना लाभला आणि कर्नल संतोष महाडिक यांच्या बरोबर विवाह झाला. आणि मग त्यांचा विवाह झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर स्वातीताईंनी BEdचं शिक्षण घेतलं. आणि BEdचं शिक्षण घेतल्यानंतर त्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षका म्हणून कामाला लागल्या. बघा, ज्याच्याजवळ पात्रता असते, चांगली शैक्षणिक पात्रता असते, गुणवत्ता असते, त्याला सेवा करायला कुठेही संधी मिळते. म्हणजे लग्नापूर्वी त्या पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होत्या आणि लग्न झाल्यानंतर आर्मी पब्लिक स्कूल मध्ये त्या शिक्षिका झाल्या. शिक्षणाचं हेच महत्वाचं वैशिष्ट्य आहे की माणसानं सतत शिकलं पाहिजे, थांबता कामा नये, कार्यतत्परता. आणि नुसतं BEdच केलं तर एवढं नव्हे, त्यांनी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. नंतर तर पुणे विद्यापीठात हे पूर्ण शिक्षण त्यांचं शिवाजी विद्यापीठात झालं. नंतर त्यांनी MA पण केलं. MA सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रामुख्याने त्यांनी MA पण केलं. म्हणजे शिक्षण इतकं सबळ शिक्षण ती त्यांची ताकद होती. आणि मग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून पण काम केलं. 12.5 वर्ष हा त्यांचा सुखी संसार कर्नल संतोष महाडिकांबरोबरचा. आणि या 12.5 वर्षाच्या सुखी संसारामध्ये स्वातीताईंना 2 सुंदर मुलं मिळाली. आणि त्यातली पहिली मोठी मुलगी
तिचं नाव होतं कार्तिकी, आणि दुसरा मुलगा ज्याचं नाव होतं स्वराज. ही 2 अपत्य प्रामुख्याने त्यांना झाली. या सुखी संसारामध्ये स्वातीताईंना एक अनुभव आला आपल्या पतीच्या संदर्भामध्ये, आणि तो अनुभव काय तर संतोष महाडिकांचं पहिलं प्रेम. असं म्हणतात बा, जर नवऱ्यानं पतीला विचारलं किंवा पत्नीनं नवऱ्याला विचारलं का हो, तुमचं पहिलं प्रेम काय, सामान्य एखादा मनुष्य असेल तर तो काय म्हणतो, अगं माझं पहिलं प्रेम तूच. पण नाही, खेड्यामध्ये, खेड्यातल्या मातीमध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये कसलेला देशप्रेम रक्तामध्ये नसानसामध्ये असलेला हा देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम काय, भारतीय सैन्य दल आणि त्याचबरोबर आपली वर्दी. आपल्या वर्दीवर पहिलं प्रेम करणारा, आपल्या भारतीय सैन्य दलावर प्रेम करणारा संतोष महाडिक याबद्दलची पूर्ण जाणीव या 12.5 वर्षाच्या संसारामध्ये स्वातीताईंना होती. याची जाणीव होती. मग आता विचार करा बरं, तसं बघा, म्हणजे एक बघितलं, स्वातीताई आपल्या कुटुंबात सुखी होत्या, समाधानी होत्या, काय पाहिजे नाही का. नवरा कर्नल पदावरती आहे आणि संसारामध्ये त्याही शिक्षिका म्हणून काम करत होत्या. 2 छानशी अपत्य जन्माला आली, कार्तिकी सारखी मुलगी, स्वराज सारखा मुलगा, अजून काय सुख पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. सैनिकाला आपल्या देशाची सेवा करताना आपल्या कुटुंबाचा विचार करावा लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वाटतं तितकं सोपं नाहीये. एका सैनिकाची जी पत्नी असते ना, तिला सुद्धा त्या सैनिका इतकाच त्याग करावा लागत असतो. तुम्ही म्हणाल कसं? एक बघा, जेव्हा एक सैनिक असतो ना, तो जेव्हा आपल्या देशाची सीमेवरती सेवा करत असतो ना, त्यावेळेस त्या पत्नीला सुद्धा आपल्या पतीचा विरह सहन करावा लागतो. 10-10, 11-11 महिने आपल्या पतीबरोबर तिची भेट होत नाही. आपल्या पतीपासून दूर राहावं लागतं. म्हणजे जितका त्याग आहे ना सैनिक करत असतो ना आपल्या देशासाठी, तितकाच त्याग त्याची पत्नी पण करत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. सामान्य लोक जे नोकरी वगैरे करतात ना, ते त्यांच्या कुटुंबात समवेत राहतात. हा, आता अलीकडं काही ठिकाणी सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध झालेल्या आहेत की सैनिकांच्या पत्नीला सुद्धा त्यांच्या समवेत राहता येतं. परंतु तो त्याग लक्षात घ्या. आणि सगळंच काही शेवटी आपल्या मनासारखं होत नाही. झालं काय बघा, 12.5 वर्षानंतरची ही एक महत्वपूर्ण घटना आहे. अगदी अलीकडचीच घटना आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये, कुपवाड्यामध्ये 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी निकराने लढताना वीरमरण आलं. तारीख 17 नोव्हेंबर 2015. कर्नल संतोष महाडिकांना कुपवाड्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी निकराने लढताना वीरमरण आलं. हसता खेळता संसार, एक तरुण सैनिकाची तरुण पत्नी, 2 लहान लहान मुलं. आणि त्यावेळेस ज्या अशा सुखी संसारामध्ये जेव्हा प्रचंड आघात होतो, त्यावेळेस काय स्थिती होत असेल कल्पना करा. ही नियती, हे प्रारब्ध. आणि मग या नियतीचा आघात जो स्वातीताईंवर झाला, परंतु या नियतीच्या आघातानं खचून जाणं हे वीर पत्नीच्या स्वभावातच नसतं. स्वातीताई
या कर्नल संतोष महाडिकांच्या वीर पत्नी आहेत. त्यांच्या ते स्वभावातच नव्हतं. आपल्या पतीच्या अंत्यविधीच्या दिवशी त्यांनी काय निश्चय केला? काय निश्चय? अंत्यविधीच्याच दिवशी काय निश्चय केला त्यांनी? त्यांनी निश्चय केला की माझ्या नवऱ्याचं अपुरं राहिलेलं स्वप्न, माझ्या नवऱ्याचं असणारं पहिलं प्रेम, भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी, माझ्या नवऱ्याचं अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करणार. सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. वास्तविक बघायला गेलं तर त्या शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तिथे त्यांना पुरेस छान चांगला पगार मिळत होता. वास्तविक जाण्याची गरज होती का? नाही. परंतु ती एका देशप्रेमी निष्ठावान वीराची पत्नी होती. आपल्या पतीचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंत्यविधीच्याच दिवशी निश्चय केला की मी सैन्यामध्ये रुजू होणार. हा निश्चय त्यांनी इथे केला. आणि मग आता सैन्यात जायचं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की वयाची मर्यादा असते. आणि ती वयाची मर्यादा वय तर ओलांडलेलं, परंतु मनाशी केलेला निर्धार आणि त्या निर्धारानं पाऊल उचललं. मग कसं पाऊल उचललं त्यांनी? की सैन्य भरतीसाठी वयाची अट शिथिल करून घेण्याकरता त्यांनी खास संरक्षण विभागाकडे वाटाघाटी केल्या. आणि विशेष म्हणजे स्वातीताईंचा तो निश्चय बघून त्यावेळेचे आपले भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि आर्मीचे जनरल प्रमुख जे होते दलबीर सिंग यांनी त्यांच्या त्या ध्येयाचा आदर केला आणि त्यांना सैन्यामध्ये भरती होण्याकरता जी वयाची अट शिथिल करून पाहिजे होती ती अट शिथिल करून दिली. आज दुर्दैवानं आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आणि त्याचबरोबर गोव्याचे सुद्धा मुख्यमंत्री असलेले हे मनोहर पर्रिकर आज आपल्यात नाही. परंतु या आपल्या संरक्षण मंत्र्यांनी, आपल्या आर्मीच्या प्रमुखांनी, जनरल प्रमुखांनी, दलबीर सिंग यांनी स्वातीताईंच्या ध्येयाचा केलेला हा आदर आहे. आमच्या स्त्रियांचा आदर करणं ही आमची भारतीय संस्कृती आहे. तो आदर लक्षात घेऊन, त्यांचं ध्येय लक्षात घेऊन त्यांची वयाची अट शिथिल करण्यात आली. आणि मग नंतर स्वातीताईंनी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा दिली. स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांची परीक्षा दिली. आता साध्या सैन्यामध्ये भरती होणं ही गोष्ट वेगळी. स्वातीताई BSc झालेल्या होत्या. स्वातीताई MSW झालेल्या होत्या. विविध अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेले होते. MA झालेल्या होत्या. आपले पती कर्नल संतोष महाडिक यांना साजेल असं शिक्षण त्यांच्याकडे होतं. म्हणून त्यांनी सैन्य दलामध्ये उच्च पदावरती अधिकारी व्हायचं ठरवलं आणि त्याकरता स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा दिली. बाळांनो, दरवर्षी लाखो मुलं, लाखो मुली या स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षा देतात. खूप कठीण परीक्षा असते ही. याच्यासाठी खूप तयारी करावी लागते. स्वातीताई मुळातच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या. आणि विशेष काय बघा की या स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पास व्हायला कित्येक जणांना, कित्येक जणींना 4-4, 5-5 वर्ष लागतात. स्वातीताईंनी एकाच वर्षामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये या स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. आणि उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी त्याचबरोबर फिजिकल, शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आणि त्यांची प्रामुख्याने स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत निवड झाली. आणि निवड झाल्यानंतर स्वातीताईंनी इथे ट्रेनिंग घेतलं. सैन्य दलातलं ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, OTA, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे
त्यांनी 11 महिन्याचं खडतर प्रशिक्षण घेतलं. विचार करा तुम्ही. आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना तिथे 2 स्टार पण प्राप्त झाले आणि त्या सैन्य दलामध्ये 9 सप्टेंबर 2017 रोजी सैन्यामध्ये रुजू झाल्या. प्रवास बघा कसा. 2015 साली वीरगती प्राप्त झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीच्या दिवशी मनाशी निर्धार करून त्या निर्धारानं रडत न बसता, दुःख व्यक्त करत न बसता, आपल्या वीर पतीचं अर्धवट राहिलेलं स्वप्न, त्यांचं पहिलं प्रेम पूर्ण करण्याकरता तिथूनच लगेच प्रवास केला आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी त्या सैन्यामध्ये लेफ्टनंट या पदावरती रुजू झाल्या. स्वातीताई रुजू झाल्या. आता मग रुजू झाल्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या. पहिलं दुःख पती गेल्याचं दुःख, पण मनाशी तर निर्धार केला की मला सैन्यात जायचंय. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा दिली, पास झाल्या, शारीरिक चाचणी पण दिली, मेडिकल पण झाली. पण या 11 महिन्याच्या खडतर प्रशिक्षणाच्या काळात त्यांचे जीवाचे 2 तुकडे. कार्तिकी त्यावेळेस ही आईपासून दूर होती, शिकत होती. कुठे? 7वीत होती ती त्यावेळेस. आणि डेहराडूनच्या मिलिटरी अकॅडमी मध्ये ती शिकत होती 7वी मध्ये. आणि मुलगा फक्त दुसरीला. किती लहान असेल, काळजाचे तुकडे स्वातीताईंचे. परंतु वीरपत्नीचा स्वभाव कसा असतो? तो संकटांना सामोरं जाणारा असतो, धैर्यशील असतो, दुःखाने गळून जाणारा नसतो. ही 2 मुलं 2 ठिकाणी, पब्लिक स्कूल पाचगणीमध्ये, दुसरीमध्ये स्वराज होता या प्रशिक्षणाच्या काळात, आणि डेहराडूनला प्रामुख्याने मिलिटरी अकॅडमी मध्ये कार्तिकी शिकत होती. आणि त्या स्वतः कुठे? चेन्नईला. म्हणजे स्वतः त्या प्रशिक्षण चेन्नईला घेत आहे. मुलगी डेहराडूनला, मुलगा पाचगणीला. 3 दिशांना 3 ठिकाणं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग प्रामुख्याने स्वातीताई देशासाठी पतीनं केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलामध्ये भरती होऊन केवळ आपल्या मुलांसमोरच स्वातीताईंनी आदर्श निर्माण केला असं नाही, तर देशातल्या प्रत्येक स्त्री समोर आदर्श निर्माण केला, प्रत्येक मुलासमोर आदर्श निर्माण केला. आणि त्यांची ही जी कृती आहे, ही जी आदर्शवत कृती आहे, त्यांच्या या आदर्शवत कृतीचा त्यांच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे, त्यांच्या सासरच्या मंडळीला सार्थ अभिमान आहे, त्यांच्या मुलांना सुद्धा त्याचा सार्थ अभिमान आहे. मुलांना पण काय वाटतं की नाही, माझी आई माझ्या बाबांच्या बलिदानानंतर लेफ्टनंट झाली, माझ्या आईचा हा निर्धार आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. हीच गोष्ट जीवनात संकट येतात, सुखदुःख ही चालूच असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, आपण केवळ आपल्यासाठी जगायचं असतं असं नाही. आपलं समाजासाठी सुद्धा काही देणं असतं. माझ्या देशासाठी सुद्धा मी काहीतरी केलं पाहिजे हा भाव जोपर्यंत आमच्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण स्वतःला सुसंस्कृत समजू नये. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आपल्या मनात मग प्रश्न तोच आहेत ना, की आम्ही स्वतःसाठी किती जगतो, समाजासाठी किती जगतो, माझ्या देशासाठी किती जगतो. जीवन जगताना माणूस म्हणून हाच भाव महत्वाचा आहे. आणि देशप्रेम, समाजाबद्दलची आत्मीयता तर स्वातीताईंमध्ये ओतप्रोत भरलेली होती. त्यांच्या आई, स्वातीताईंच्या आई, त्यांचं नाव कालिंदी, ते पाठात नाही लिहिलेलं, त्या पण म्हणतात की स्वाती लहानपणापासून
मनापासूनच धाडसी होती. या बाबतीत अरुणिमाचं एक वाक्य आपण पुन्हा बघूया की गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. मुलींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सैन्य दल आता फक्त मुलांपुरतं मर्यादित नाही राहिलं. मुलींना सुद्धा सैन्यात भरती होता येतं व मोठमोठ्या पदांवरती जाता येतं. तुमच्यासाठी आपल्या भारत सरकारनं आपल्या सैन्य दलातली कवाड उघडी केलेली आहे. जरा त्याचा विचार करा, स्वातीचा आदर्श घ्या आणि आता आपण देशसेवेसाठी सिद्ध व्हा. स्वातीताईंचा जो निर्धार होता तो निर्धार म्हणजे देशप्रेमाचं आणि जिद्दीचं मूर्त रूप आहे. स्वातीताईंचा निर्धार प्रामुख्याने, खरं म्हणजे स्वातीताईंना पतीच्या निधनानंतर अनेक सामाजिक संस्थांनी, अनेक राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी सुखासीन नोकरी देण्याची त्या क्षेत्रामधली संधी दिली होती. परंतु त्यांच्याकडे तेवढं शिक्षण पण होतं, पण त्या कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडल्या नाही. स्वातीताई कुठेच बळी पडल्या नाही. त्यांनी आपल्या पतीचं पहिलं प्रेम, त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार घेतला होता. म्हणून त्या कुठेही त्या प्रलोभनाला बळी पडल्या नाही. अशा या स्वातीताईंनी जेव्हा हे 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं, या प्रशिक्षणाबद्दल जेव्हा त्यांना विचारलं गेलं की बा हे खडतर प्रशिक्षण तुम्ही कसं घेतलं. आता चेन्नईच्या अकॅडमीमध्ये ज्या मुलींचं सिलेक्शन झालेलं होतं त्या 20, 22, 23 वर्षाच्या मुली, आणि त्या 20, 22, 23 वर्षांच्या मुलीबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीताईंचं वय तर जास्त होतं, पण त्यांचा तिथल्या प्रशिक्षणातला उत्साह मात्र सरत्या काळाला लाजवणारा होता. त्यांनी त्या वयाची जाणीवच होऊन दिली नाही. जेव्हा तुमच्यामध्ये ध्येय भरलेलं असतं ना तेव्हा तुमच्या वयाचा विसर पडतो. लोक काही जण म्हणतात, नाही रे बाबा आता मी म्हातारा झालो. तुझं मन जेव्हा म्हणतं ना तू म्हातारा झाला तर तू खरोखर म्हातारा झाला. पण तुमचं वय जरी किती झालेलं असेल पण तुम्ही जेव्हा म्हणतात नाही मैं तो अभी जवान हो, त्यावेळेस तुमच्यातला उत्साह हा वेगळा असतो. आणि स्वातीताईंनी इथे एक छान ते प्रशिक्षण पूर्ण करताना अगदी त्या 20, 22, 23 वर्षांच्या मुली बरोबरी त्या करू शकल्या. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की मला हे प्रशिक्षण अजिबात खडतर वाटलं नाही. मिलिटरीमध्ये पहिल्यांदा जो ट्रेनिंग पिरियड असतो, मग ते कोणतेही सेक्शन असो, तो ट्रेनिंग पिरियड जो असतो अतिशय खडतर असतो. पण स्वातीताई म्हणतात की मला जे दुःख झालेलं होतं की माझा पती या देशासाठी त्यानं वीरगती प्राप्त केलेली होती, तर ते जे दुःख होतं त्या दुःखावरती मात करण्यासाठी त्यांना हे प्रशिक्षण एक महत्वपूर्ण साधन वाटलं. त्या दुःखावर त्यांनी या प्रशिक्षणातून मात केलेली दिसून येते. आणि म्हणून त्या म्हणतात की नाहीतर मला जर हे प्रशिक्षण जर संधी मिळाली नसती तर मी या दुःखातून कदाचित बाहेर येऊच शकले नसते. आणि मग स्वातीताईंनी प्रामुख्याने त्यांच्या प्रशिक्षणातला अनुभव सांगितला आणि त्यांनी मग आपल्या सर्वांसाठी दिलेला संदेश काय आहे. तर स्वातीताई असं म्हणतात, संदेश सांगितलेले स्वातीताई असं म्हणतात की मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावरती अधिक विश्वास ठेवणं हे स्वातीताईंना फार महत्वाचं वाटतं. आपल्या जीवनामध्ये बघा आपण काय करतो की आपल्याला वाटतं बा माझं ध्येय ना हे पूर्ण झालं पाहिजे, मग मला या मुक्कामापर्यंत जायचंय. पण स्वातीताई म्हणतात की तुम्ही मुक्कामाचा विचार नका करू, तर नियोजनबद्धता ज्याला प्लॅनिंग प्रामुख्याने म्हणतो. कारण जेव्हा आपण मुक्कामाचं ठिकाण कधी येणार असा जेव्हा विचार करतो ना तो विचार अधिक खडतर असतो. म्हणजे उदाहरणार्थ मला जर वाटलं किंवा मला सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे आणि मी कधी एकदा आता सैन्यात भरती होईल, तर हा विचार जेव्हा करतो तो कठीण वाटतो. परंतु मला सैन्यात भरती व्हायचंय या अनुषंगाने जेव्हा आपण नियोजनबद्ध प्रवास करतो, प्लॅनिंगने प्रवास प्रामुख्याने करतो, तेव्हा तो प्रवास करताना मिळणारा जो आनंद असतो
तो आनंद अतिशय महत्वपूर्ण असतो आणि त्याच्यातून आपल्याला यश मिळत असतं, असाच स्वातीताईंचा संदेश आहे. म्हणजे आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहेत ना, ज्या मुक्कामाला आपल्याला जायचं आहे ना, त्या मुक्कामासाठी आपण नियोजन पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे. ते मार्गक्रमण करताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि हे प्रयत्न त्याच्यावरती आपली निष्ठा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि त्यातून आपल्याला आनंद जर मिळत असेल तर तुम्ही बरोबर प्रवास करत आहात, असाच संदेश स्वातीताईंचा आहे. आपल्याला प्रत्येकाला जीवनात कुठे ना कुठे यशस्वी व्हायचं आहे. मग आपला प्रवास कसा पाहिजे त्याबद्दलचे हे स्वातीताईंचे विचार प्रामुख्याने आहे. दुसरी एक गोष्ट आहे, त्यांनी फार सुंदर विवेचन केलेलं. आपल्यातल्या बऱ्याचशा मुलांना मुलींना आता याच्यातून प्रेरणा मिळेल, अरे खरंच मला सुद्धा इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स ही स्वप्न आता तुमच्या ध्येयासमोर येण्याची शक्यता आहे. आर्मी बद्दल काय मत आहे स्वातीताईंचं? स्वातीताई म्हणतात की आर्मी जीवन ही एक नुसती नोकरी नाहीये, सर्व्हिस नाहीये, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. अरे आर्मी मध्ये काय मान असतो, काय सन्मान असतो, हृदयामध्ये ओतप्रोत प्रेम भरून येतं. एक देशाबद्दल प्रचंड आपुलकी असते, प्रचंड आदर असतो आणि तुम्ही जितक्या मोठमोठ्या पदांवर जाल तर तुम्हाला तुमचा आदर करणारे तिथे कित्येक लोक असतात आणि जो आर्मीमध्ये प्रामुख्याने सेवा करत असतो त्याला त्याच्या सेवेबद्दल प्रचंड अभिमान असतो. म्हणून ती एक नुसती नोकरी नाही, तो जीवन जगण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. आणि या मार्गामध्ये तुमच्या मनामध्ये आपल्या भारत मातेबद्दल असीम प्रेम लागतं. या क्षेत्रामध्ये त्याग करण्याची तुमची हिंमत लागते. आपल्या देशावर प्रेम करताना शत्रूच्या समोरच्या कृतीबद्दल डोळ्यामध्ये अंगार लागतो, शिस्त लागते. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण कृती ह्या आर्मीमध्ये प्रामुख्याने असतात. आणि मग तिथे एक महत्वाची गोष्ट सांगितली. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा काय नाही, आर्मीमध्ये फक्त फिजिकल फिटनेस लागतो. नाही, तुम्ही जर आर्मीतली, आज आर्मी खूप प्रचंड टेक्नॉलॉजिकल फास्ट झालेली, डेव्हलप झालेली. इंडियन आर्मी ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट आर्मी समजली जाते. आर्मी आता पूर्वीसारखी राहिली नाही बाळांनो. आपल्या आर्मीमध्ये म्हणजे तिन्ही दलांमध्ये प्रचंड आधुनिक यंत्रणा आलेल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. आणि आर्मीमध्ये काय महत्वाचं असतं, नुसती शारीरिक क्षमता महत्वाची असते असं नाही. तिथं आत्मिक बल, मानसिक बल खूप पॉवरफुल लागतं. तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास, तुमचं आत्मिक बल, मानसिक बल या ठिकाणी खूप महत्वाचं असतं. तो एक वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने म्हणजे स्वातीताईंनी जो सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्या सैन्यात भरती झाल्या. तिथे त्यांचा काय स्वभाव दिसतो आपल्याला, निग्रही, करारी आणि धाडशी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा किती सकारात्मक दृष्टिकोन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यापूर्वीच आपण खोद आणखी थोडेसे ही कविता बघितली की जीवनामध्ये प्रयत्नवाद आणि सकारात्मकता या गोष्टींना खूप महत्व असतं. त्या कवितेचाच प्रत्यय स्वातीताईंच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. संयमानं, चिकाटीनं, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं स्वातीताईंनी आपला प्रवास केला, कार्य तत्पर राहिल्या आणि आपल्या पतीचं पहिलं स्वप्न, अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला त्या सज्ज झाल्या. लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक. विचार करा, त्या कवितेचा प्रत्यय आपल्याला इथे येतो. ध्येय बनवावी लागतात, ध्येय बनवावी लागतात. त्यांचं असंही मत आहे, स्वातीताई असं म्हणतात की आपण जे काम करतो ना
ते काम करताना मग ते कोणतंही काम असो, लक्षात घ्या, आपण जे काम करतो ते कोणतंही काम असो, त्या कामाबद्दल आणखी जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती महत्वाचं असतं. मी कामाला लागलो, बस आता मग माझं तेवढं काम आहे ना, मी कशाला आता अधिक शिकत बसू, यश मिळणार नाही. तुम्हाला जीवनामध्ये पुढे पुढे जायचंय, नुसतं पुढे जायचंय असं नाही, तर तुम्हाला जीवनात त्या पुढच्या प्रवासामध्ये आनंद पण मिळवायचा आहे, समाधान पण मिळवायचंय. म्हणून प्रत्येक टप्प्यावरती जे काम आपण स्वीकारलेले त्याच्या पुढच्या पायरीवरती जाणं, अधिक शिकणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि हा प्रवास मरेपर्यंत चालू असतो, ही गोष्ट फार महत्वाची. म्हणजे सैन्यात साधं सोल्जर म्हणून भरती झालो तेवढ्यापुरताच विचार नाही करायचा, तिथून पुढे मला कसं जाता येईल, एक एक पद मला कसं मिळवता येईल. आपली स्वप्न जनरल पर्यंतची पाहिजे. स्वातीताईंचं हेच मत प्रामुख्याने आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही महाराष्ट्राची रणरागिणी, ही महाराष्ट्र कन्या वीरांगना स्वाती महाडिक यांनी आपल्या पतीचं हे स्वप्न पूर्ण केलं. भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि अशा या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्या भारतातल्या अनेक स्त्रियांना, अनेक मुलींना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रेरणा देऊन वैभवशाली भारताचं स्वप्न, या नव्या भारताचं स्वप्न त्यांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय. विद्यार्थिनींनो, मुलींनो, ही गोष्ट लक्षात घ्या. करिअरच्या आता तुमच्यासाठी नव्या वाटा खुललेल्या आहेत. हा ठीक आहे, तुम्हाला 12वी नंतर जर वाटलं तर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा देता येईल, ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शनची परीक्षा देता येईल. त्याची माहिती घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या. तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास पण आहे, तुमच्यामध्ये जिद्द पण आहे. त्या जिद्दीला जरा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला आपल्या कुटुंबाबरोबर समाजाचं, देशाचं सुद्धा ऋण फेडता येऊ शकतं. पण एक सुंदर जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे इंडियन आर्मी आहे, इंडियन नेव्ही आहे आणि इंडियन एअर फोर्स आहे. तुमच्यासाठी वाटा खुल्या आहे. त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा. स्वातीताईंनी आपल्या जीवनामध्ये वास्तविक बघितल्यानंतर एकदा मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर काय शिल्लक राहतो नाही, पण स्वातीताईंनी मात्र आपल्या पतीच्या निधनानंतर सुद्धा त्यांचं अपूर्ण स्वप्न त्यांच्यामध्ये घेतलं. आणि ते स्वप्न त्यांच्या स्वतःच्या त्या कृतीमधून ते स्वप्न त्यांनी पूर्ण करायला जे धाडस दाखवलं, जे धैर्य दाखवलं, ते धैर्य अतिशय महत्वपूर्ण आहे. अशा या स्वातीताई, ज्या स्वातीताईंनी भारत मातेची सेवा करायला ज्या 2017 पासून सज्ज झाल्या, भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या स्वाती महाडिक यांना सादर प्रणाम, नमस्कार. अतिशय सुंदर विचार करा मुलांना. स्वाती महाडिक ज्या आहेत या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि सातारा जिल्ह्यातील पागेरेवाडी नावाचं एक छोटंसं गाव, एका शेतकरी कुटुंबामधले कर्नल संतोष महाडिक, त्यांच्या या वीर पत्नी कर्नल संतोष महाडिक यांना कुपवाड्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांबरोबर लढत असताना जे वीर मरण आलं, त्या वीर मरणानंतर सुद्धा खचून न जाता स्वातीताईंनी मनाशी जो निर्धार केला आणि या देशसेवेसाठी त्या सज्ज झाल्या, त्यांच्या त्या कार्याला आपला सलाम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या राष्ट्रपती देणं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, काही जणांना कदाचित, काही मुलांना, काही मुलींना, प्रत्येकाला तर काही सैन्यात भरती होता येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या वाट्याला जे पण काही येईल ना, जे पण काही आपण सेवा करू, मग ती अगदी आपणच्या पात्रानुसार, अगदी शिपायाचं जरी काम करत असो आपण, पण ते निष्ठेनं केलं पाहिजे. त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे.
केलेल्या कामाबद्दल माझ्या मनात समाधान पाहिजे. आपण आपल्या कामातून सुद्धा देशसेवा करू शकतो, समाजाबद्दल सुद्धा आपण ऋण व्यक्त करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या कामावर आपली निष्ठा पाहिजे. म्हणून भविष्यात जेव्हा तुम्ही तुमचं करिअर करून जेव्हा एखादी सेवा करत असाल तर त्यावेळेस मला सुद्धा माझं समाज ऋण कसं फेडता येईल, मला सुद्धा माझ्या देशाबद्दल असणारे जे ऋण आहे, उपकार आहे, कसे फेडता येईल हे हृदयात साठवून ठेवा. तेव्हा मग मला खरं म्हणता येईल की तुम्हाला कर्नल आपलं लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा पाठ खरोखर मनापासून समजला. कारण पाठ समजून घेण्यापेक्षा जगणं फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आणि साहजिकच तुम्हाला हा पाठ नक्कीच खूप आवडला असेल. या पहिल्या भागामध्ये आपण महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल आता सुंदर असा अभ्यास आपण या ठिकाणी केला आहे. हे सर्व लेखन व्यवस्थितरित्या करून घ्या आणि पाठाखाली असणारे जे प्रश्न आहेत ते कृतीपत्रिकेमध्ये व्यवस्थितरित्या सोडवा. कारण तुम्हाला 3 गुणांसाठी ते प्रश्न प्रामुख्याने असतात, तर ते व्यवस्थितरित्या सोडवा, छान अक्षरामध्ये लिहा. नंतर आपण दुसऱ्या भागात दुसऱ्या वीरांगणेला भेटणार आहोत आणि त्या वीरांगणेचं नाव आहे वीरांगणा इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. धन्यवाद.